नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी भाजीचा एक वेगळा प्रकार तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ही भाजी म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आणि तरीही खूप पौष्टिक, पोटभरीची, पुरणारी, भरपूर पुरणारी अशी ही भाजी आहे। आणि वेगळा प्रकार असला की आपल्याला तो नक्की ट्राय करावा असं वाटतो, काहीतरी वेगळी करावं असं वाटतं। आणि जेव्हा भाज्या पण खूप कमी असतात आणि घरातल्या माणसांना पुरेशी असं काहीतरी करायचं असतं, तेव्हा हे असं सोपं प्रकरण नक्की करून बघा। तर हे आहे खानदेशी डाळ वांग। खूप सोप्या पद्धतीने होतं, घरातल्या सगळ्या सोप्या साहित्यात होतं आणि भाज्या जेव्हा कमी असतील तेव्हा तर हा प्रकार नक्की ट्राय करण्यासारखा आहे। रसरशीत, चमचमीत आणि पोटभरीचा सोपासा करूयात। तर ही भाजी आपण कुकरमध्येच करणार आहे, त्यामुळे आणखी सोपी होणार आहे। 3-4 चमचे आपण तेल घालायचे, याच्यामध्ये छान तापवून घ्यायचे। त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे अर्धा 1 टीस्पून, थोडंसं हिंग घालूया आपण अर्धा टीस्पून। त्याच्यानंतर मी खलबत्त्यामध्ये 2 मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे कुटून घेतलेलं होतं। तुम्हाला जर कुटायचंही नसेल तर तुम्ही हे चिरून पण डायरेक्ट घालू शकता, म्हणजे अजून थोडा वेळ वाचवायचा असेल तर। आणि हे छान थोडं परतून घेतलं की आपण एक छोटासा कांदा याच्यात चिरून घालणार आहे। या भाजीला कुठल्याही प्रकारचं वाटण मी केलेलं नाही आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे मिक्सरला वाटू शकता, पण उगाच वेळ नका घालवू। हे असं कुकरमध्ये छान शिजून जातं की लक्षात पण येत नाही। तर छान आपण हे असं परतून घ्यायचं आहे। मग याच्यामध्ये आपण मसाले घालूया। तर थोडंसं मी हळद घातली आहे अर्धा टीस्पून, त्याच्यानंतर थोडंसंच अगदी अर्धा टीस्पूनच मी तिखट घालते, कारण मिरच्या घातल्या ऑलरेडी 2, म्हणून तुम्हाला वाटत असेल तर तिखटही वाढवू शकता। 1-1.5 टीस्पून गोडा मसाला घातला आहे, तुम्ही घरगुती काळा मसालाही घालू शकता। धणेपूड घातली आहे 1-1.5 टीस्पून आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे। आणि मग आता त्याच्यानंतर एक छोटा चिरलेला टोमॅटो पण घातलेला आहे। तर हे सगळं मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचं। याच्यानंतर मी घालणार आहे थोडासा गरम मसाला, तर तुम्ही याच्याऐवजी कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता, किंवा घरी तुम्ही केलेला असेल तर तो कुठला मसाला पण तुम्ही वापरू शकता। या भाजीला चव अशी मस्त, डाळ आणि वांग हे कॉम्बिनेशनच खूप छान आहे आणि वेगळी चव येते या भाजीला। वांग्याच्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा ही भाजी वेगळी लागते। तर नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करायलाच हवी, म्हणून ही खास रेसिपी आहे। तर यात काय केलं आहे मी आत्ता, तर याच्यासाठी डाळ वांगे तर डाळ भिजत घालायच लागणार आहे। तर पाववाटी मी तुरीची डाळ घेतली आहे आणि अगदी 4-5 टेबलस्पून मी चणा डाळ घेतली आहे आणि ते मी 2-3 तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं। तुम्ही रात्रभर पण या डाळी भिजत घालू शकता। ही एवढीच तयारी याच्यासाठी जास्तीची आहे। मीनवाईल मी काय टाकलं याच्यातमध्ये, तर थोडीशी दाण्याचं भरड होतं, दाण्याचा कूट होता 2 चमचे तो घातला आहे आणि थोडासा चवीला गूळ घातला आहे। वांग्याच्या भाजीला मी शक्यतो गूळ घालतेच, पण तुम्हाला जर चव आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता गूळ पण, आणि थोडंसं दाण्याचं कूट पण स्किप करू शकता। आता हे 3च वांगे होते आणि भाजी पुरणार नव्हती, त्याच्यामुळे मग मी हे डाळ वांग्याचा बेत केलेला होता। तर पोटभरीची आणि भरपूर भाजी होते मग ही, आणि मस्तपैकी गरम गरम वाफाळत्या भातासोबत, भाकरीसोबत ही भाजी मस्त रसरशीत असते, त्याच्यामुळे छान कुस्करून खाता येतं भाकरी बिकरी। तर आता आपण याच्यात वांगे आपले चिरलेले, आणि वांगे जर तुमच्याकडे जर काटेरी असतील तर आणखी उत्तम स्वाद येतो बरं या भाजीला, तर नक्की ट्राय करा। हिरवे काटेरी वांगे असतील तर, इकडे ते सहसा मिळत नाहीत। आणि त्याच्यानंतर मी हे डाळ पण याच्यात घातलेली आहे, आणि डाळीमध्ये जे भिजवलेलं पाणी होतं ते प्यायचं पाणीच असल्यामुळे, गरम पाणी असल्यामुळे मी पाण्यासकटच सगळं घातलेलं आहे ह्याच्यात। आणि डाळ व्यवस्थित आधी धुतलेली होती, लक्षात ठेवून घ्या, आणि मग भिजत घाला। त्याच्यानंतर आपण हे पाणी वगैरे सगळं घालून झालं की छान आपण आता कुकरचं झाकण लावणार आहे। पाणी याला जरा थोडं जास्तच घाला, कारण ही छान शिजून, डाळी शिजून छान पाणी उरलं पाहिजे, म्हणजे रसरशीत झाली पाहिजे, कारण ती सगळी मस्त अशी ओरपून खायला भातासोबत पोळीसोबत छान लागते ही भाजी। तर आपण आता झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, अगदी 5-10 मिनटात होऊन जातं। आणि थंड झाला कुकर की झाकण उघडून बघायचं आहे, तर बघा किती सुंदर वाफाळती आणि एकदम मस्त तवंग सुटलेली ही छान भाजी तयार झालेली आहे। डाळी पण मस्त शिजली आहे, बोटचे पीस डाळ शिजली पाहिजे इतपतच याला शिजवा, खूप गरगट्ट शिजवू देऊ नका। त्यामुळे 3 शिट्ट्या पुरेशा आहेत। तुम्हाला घोटून घ्यायची असेल तर तसंही करू शकता। तर ही बघा, ही डाळ भाजी, आपले डाळ वांग तयार आहे। मस्त खा आणि छान थंडी त्याचा आस्वाद घ्या। नक्की ट्राय करून बघा, वेगळी भाजीचा प्रकार आहे, तुम्हाला नक्की आवडेल। आणि त्यासोबतच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार। जाणीचे यज्ञकर्म।